श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात संस्कृतचे प्रकांड पंडित म्हणून ख्याती पावलेले महामहोपाध्याय परमपूज्य यज्ञेश्वर काका कस्तुरे हे श्री महाराजांचे सख्खे मावस भाऊ. मायबाईंच्या पाठची बहीण मंदाकिनी ह्या त्यांच्या मातोश्री व कळमनुरीचे माधव आबा कस्तुरे हे त्यांचे वडील. या उभयतांच्या पोटी कळमनुरीला 30 नोव्हेंबर 1908 शके 1830 मार्गशीर्ष शुद्ध अष्टमीला सोमवारी त्यांचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षणानंतर पुढे सतत 13 वर्षे संस्कृत शास्त्र व वेदाध्ययन करून त्यांनी पुणे, वडोदे व कलकत्ता येथून वेदांताच्या उच्च पदव्या प्राप्त केल्या व पुढे नांदेडला आले. 1937 मध्ये नांदेड येथे त्यांनी संस्कृत पाठशाला स्थापन केली. तेथेच अध्यापन केले व पुढे तेथेच संस्कृत महाविद्यालयाचे प्राचार्यपदही त्यांनी सांभाळले. वेद व संस्कृत वाङ्मयाचा त्यांचा सखोल अभ्यास होता. त्यांनी वेद व संस्कृत वाङ्मयावर अनेक संस्कृत ग्रंथ व शोधनिबंध लिहिले. पुढे संस्कृत भाषा व शास्त्र शिक्षणासाठी त्यांनी मराठवाडा संस्कृत परिषद या नावाची विधायक कार्य करणारी एक संस्थाही स्थापन केली. त्यांचा वेद व संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास पाहून इसवी सन 1954 मध्ये पुरी येथील शंकराचार्यांनी महामहोपाध्याय हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले. त्यांना महामहोपाध्याय हा पुरस्कार मिळाल्याचा श्री महाराजांना खूप आनंद झाला. पुढे 1955च्या माघ वद्यातील दासनवमी व श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवास काका साखरखेर्ड्यास आले असता माघ वद्य एकादशीला श्री रामानंद महाराज संस्थान व साखरखेर्डा निवासी यांनी काकांना एक मानपत्र देऊन त्यांचा मोठा सत्कार केला. मानपत्राचा थोडक्यात आशय असा: निस्वार्थ बुद्धीने अध्यापन करणे हा सुद्धा यज्ञच आहे. त्यामुळे यज्ञेश्वर हे आपले नाव अन्वर्थक आहे. आपण केवळ घराण्याचे भूषण नसून प्रांताचे भूषण आहात. विद्वानाच्या ठिकाणी सहसा विनयाचा अभाव असतो, परंतु आपण मात्र त्यास अपवाद आहात. महामहोपाध्याय हा पुरस्कार मिळाल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक गावी त्यांचे सत्कार झाले. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर परप्रांतातही अनेक ठिकाणी त्यांचे सत्कार झाले. त्यावेळी काका नांदेडला असताना त्यांच्या घरी विद्वत परिषद भरत असे. त्यात प्राचार्य राम शेवाळकर, डॉक्टर नरहर कुरुंदकर, मिरासदार, डॉक्टर बारलिंगे आदी विद्वान मंडळी चर्चेस येत असत. त्यावेळी रसशास्त्र, काव्यशास्त्र वगैरे विषयावर रात्र चर्चा चाले. काका उत्तर रामचरित कथा सांगत असत. पुढे 1965 मध्ये करवीर पीठावरील शंकराचार्यांनी विद्यानिधी हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे संस्कृत प्रेम व वेदावरील असीम निष्ठा त्यांच्या नित्याच्या आचरणातून ओतप्रोत भरलेली दिसून येई. या इसवी सन 1966च्या नोव्हेंबर महिन्यात नांदेडच्या संस्कृत महाविद्यालयातून निवृत्त होताच गृहस्थाश्रमातूनही निवृत्त व्हावे आणि वानप्रस्थाश्रम स्वीकारावा असा निर्णय मनोमन काकांनी घेतला. काकांची लहान मुलगी उषाताईंचा काही दिवसापूर्वीच विवाह झाला होता आणि 1966च्या या दिवाळीला दिवाळी सणासाठी ती माहेरी आली होती. भाऊबीज करून दुसऱ्या दिवशी ती पतीसह आपल्या घरी परत गेली. दुसऱ्याच दिवशी काकांनी वानप्रस्थाश्रमाचा स्वीकार करण्यासाठी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ते दोघेही पती-पत्नी अंगावरील वस्त्रानिशी साधू वाड्यांमधून बाहेर पडले. राम जिकडे नेतील तिकडे जाण्याचं त्यांनी ठरवलं. तेथून ते दोघेही पायी चालत आगगाडी स्थानकावर आले. त्यावेळी बासरला जाणारी गाडी उभी होती. त्या गाडीने ते बासरला आले. तेथे सरस्वतीचे दर्शन घेतले व तेथून मंजरथला जाऊन काही साधना करावी असा विचार त्यांच्या मनात आला. त्यासाठी ते माजलगावला आले व तेथून बैलगाडीने मंजरथला जाण्यास निघाले. परंतु मंजरथच्या जवळ बैलगाडी उलटली व त्यांना मुक्कामार लागला. त्यामुळे मंजरथला 15 दिवस मुक्काम करावा लागला. त्यांचा अपघात झाल्याची ही गोष्ट तेथून जवळच असणाऱ्या सावरगाव संगमेश्वर येथे राहणारे त्यांचे मित्र रावसाहेब कुलकर्णी यांना समजली. तेव्हा ते लगेच त्यांच्या भेटीसाठी मंजरथला आले. भेट घेऊन झाल्यावर त्यांनी काकाचा तिथे येण्याचा हेतू विचारला. तेव्हा काकांनी गोदा तीरावर एखादी पर्णकुटी बांधून तिथे ईशचिंतनात उर्वरित आयुष्याची कालक्रमणा करावी असा आपला हेतू त्यांना सांगितला. त्यावर रावसाहेब त्यांना म्हणाले,
अगदीच गंगेच्या काठावर झोपडी बांधून राहणे कठीण होईल. तेव्हा गोदावरीच्या काठापासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर माझा मळा आहे. मळ्यात विहीर असून जवळच एका टेकडीवर एक शमीचा वृक्षही आहे. मी माझ्या मळ्यात विहिरीजवळ आपल्या राहण्याची व्यवस्था करतो. पुढे रावसाहेबांनी काकांना ती मळ्याची जागा दाखवली. तो सर्व परिसर काकांना साधनेसाठी अतिशय आवडला. शिवाय रावसाहेबांचा प्रेमाग्रह पाहून हीच रामरायची इच्छा आहे असं समजून यज्ञेश्वर काकांनी तिथे राहण्याचे मान्य केले. असो. साधक हो, परमपूज्य महामहोपाध्याय यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे काकांना साधन काळात परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांनी केलेला उपदेश आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.